आपला पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या पठारावर कोणती मृदा आढळते? ए. क्षारयुक्त, बी. वालुकामय, सी. काळी, डी. जांभी. आपले उत्तर आहे सी. काळी. प्रश्न दुसरा, तिळाच्या लागवडीसाठी महाराष्ट्रात कोणता जिल्हा अग्रेसर आहे? ए. सोलापूर, बी. कोल्हापूर, सी. जळगाव, डी. औरंगाबाद. आपले उत्तर आहे सी. जळगाव. प्रश्न तिसरा, महाराष्ट्रातील कोणते ठिकाण स्ट्रॉबेरी लागवडीसाठी प्रसिद्ध आहे? ए. महाबळेश्वर, बी. रत्नागिरी, सी. नाशिक, डी. नागपूर. आपले उत्तर आहे ए. महाबळेश्वर. प्रश्न चौथा, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळते? ए. पश्चिम घाट, बी. मेळघाट प्रदेश, सी. सातपुडा रांगा, डी. चिखलदरा टेकड्या. आपले उत्तर आहे ए. पश्चिम घाट. प्रश्न पाचवा, सातपुडा पर्वतरांगेमुळे कोणत्या दोन नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत? ए. नर्मदा व तापी, बी. गोदावरी व भीमा, सी. भीमा व कृष्णा, डी. तापी व पूर्णा. आपले उत्तर आहे ए. नर्मदा व तापी. प्रश्न सहावा, कोणती डोंगर रांग कृष्णा व भीमा नद्यांचा जलविभाजक आहे? ए. शंभू महादेव, बी. हरिश्चंद्र बालाघाट, सी. सातपुडा, डी. सातमाळा अजिंठा. आपले उत्तर आहे ए. शंभू महादेव. प्रश्न सातवा, अहमदनगर जिल्ह्याला किती जिल्ह्यांची सीमा लागली आहे? ए. 5, बी. 6, सी. 7, डी. 8. आपले उत्तर आहे डी. 8. प्रश्न आठवा, खालीलपैकी कोणती तापीची उपनदी नाही? ए. पूर्णा, बी. पांझरा, सी. दुधना, डी. गिरणा. आपले उत्तर आहे सी. दुधना. प्रश्न नववा, खालीलपैकी कोणत्या दरीतून धोम धरणाचा सुंदर देखावा दिसतो? ए. कृष्णा व्हॅली, बी. वेण्णा व्हॅली, सी. टेहरी गढवाल व्हॅली, डी. सायलेंट व्हॅली. आपले उत्तर आहे ए. कृष्णा व्हॅली. प्रश्न दहावा, लवासा प्रकल्प पुणे जिल्ह्यातील कोणत्या नदीच्या खोऱ्यात उभारला आहे? ए. चंद्रभागा, बी. मुळा मुठा, सी. मोसे, डी. कृष्णा. आपले उत्तर आहे सी. मोसे.